आपले स्वागत। आता आपण पुरंदर तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मांडकी गावामध्ये उपस्थित आहोत। त्याचं एक औचित्य असं आहे की आपण आता शाळेमध्ये आहोत। मांडकीच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची ही इंग्लिश स्कूल मांडकी ही शाळा आहे। या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आणि औचित्य आज असं आहे की आपण या ठिकाणी जिथे उभा आहोत, या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल की इथे आपल्याला हे प्रयोगशाळा दिसते। आपण पाहतोय आता दिवसेंदिवस शाळेमध्ये शासनाकडून सरकारी शाळा मोठ्या स्तरावरती आज चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत होताना दिसत आहेत। वेगवेगळ्या प्रकारे सुविधा मिळताना दिसत आहेत। मांडकीच्या ही शाळेत त्याच पद्धतीने आज ही प्रयोगशाळा डेव्हलप केलेली आपल्याला पाहायला मिळते। ग्रामीण भागातील ही शाळा आहे। या शाळेमध्ये आज या प्रयोगशाळेच्या उद्घाटनानिमित्त कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे मान्यवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण ही प्रयोगशाळेचं नक्की वैशिष्ट्य काय आहे, काय या प्रयोगशाळेसाठी आज एवढा मोठा कार्यक्रम घ्यावा लागला, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी या शाळेतील मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी आपण काय सांगताल सर? आज हा जो कार्यक्रम आयोजित केलाय अगदी मोठ्या स्तरावरती आपण या कार्यक्रमाला स्वरूप दिलेलं आहे। बराच वेळ झाला विद्यार्थी होते, कार्यक्रमही चालला होता, मान्यवरांची भाषणही झाली। काय असं वाटलं आज एवढ्या वर्षानंतर प्रयोगशाळा होते आणि आज त्याचं उद्घाटन होते, काय विशेष आहे? आपण सर्वजण विज्ञान युगात वावरत आहोत। विज्ञान युगात वावरत असताना आपल्या विद्यालयामध्ये प्रयोगशाळा अस्तित्वात नव्हती। ती प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करता यावेत, त्यांच्या कौशल्यांना चालना मिळावी यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो। शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आम्ही तो विषय घेतला आणि शाळा व्यवस्थापन समिती, संस्था पदाधिकारी आणि विद्यालयातील सर्व अध्यापक अध्यापिका आम्ही सर्वांनी मिळून प्रयोगशाळा असावी हे ठरवलं आणि सर्वांनी एकत्र येऊन या प्रयोगशाळेसाठी प्रयत्न केले आणि आज विद्यार्थ्यांना प्रयोग करता यावेत यासाठी आम्ही विद्यालयामध्ये प्रयोगशाळा स्थापन केली, उभारली आणि त्याच कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात। त्याबद्दल मी सर्वांचं विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवरही आज आपण बोलवलेले आहेत, आपल्या सोबत आहेत, संस्थेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगताल सर, आज कार्यक्रमासाठी एक प्रयोगशाळेचं उद्घाटन आणि त्या कार्यक्रमासाठी आज आपली उपस्थिती आहे, काय वाटतं ही प्रयोगशाळा पाहून? दरवर्षी आम्ही गेली 10 वर्ष झालं, 10 ते 12 वर्ष 12 डिसेंबर आणि 13 डिसेंबर या 2 दिवशी अख्ख्या आमच्या संस्थेमध्ये हे प्रयोग घेतले जातात। म्हणजे संपूर्ण संस्थेमध्ये अशा प्रकारचा हा उपक्रम राबवला जातो आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत हे प्रयोग करून घेतले जातात, त्यांचे नंबर काढले जातात, त्यांना बक्षिसं दिली जातात। म्हणजे ह्या प्रयोगाचं महत्त्व ह्या विद्यार्थ्यांना कळावं। आता आपला दृष्टिकोन बदललेला आहे, दिवसेंदिवस शिक्षणाचे NAP आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच, त्या पद्धतीनं चाललेलं आहे। घोकमपट्टीचं महत्त्व कमी झालेलं आहे आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा उपक्रम फार महत्त्वाचा असतो आणि त्या पद्धतीनं हे ॲक्टिव्हिटीज विद्यार्थी करतात की नाही या रूपानं आम्हाला या प्रयोगातून दिसून येतात आणि म्हणून आम्ही हे गेली 10-12 वर्ष पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पातळीवर हा उपक्रम आम्ही राबवतो आणि विज्ञानाचे ज्याला प्रयोग म्हणतो ते विद्यार्थ्यांकडून करून घेतले जातात। त्याचं प्रदर्शन भरवलं जातं। ते प्रदर्शन आज पाहण्याच्या निमित्तानं मी मांडकीच्या शाळेमध्ये आलो। मांडकीच्या शाळेमध्ये मला नवीन पाहायला मिळालं की स्वतंत्र प्रयोगशाळा या ठिकाणी दिसून आली आणि सुसज्ज असे मॉडेल्स मांडलेले आहेत। विद्यार्थी चांगले सहभाग झालेला आहे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले, हा एक मोठा बदल या ठिकाणी दिसून येतो। कारण आपले पालक, आपला मुलगा, आपला पाल्य काय करतो शाळेमध्ये जाऊन हे पालकांना बघण्याची ही एक संधी मिळालेली आहे आणि ह्या प्रयोगशाळेच्या निमित्तानं किंवा प्रयोगाच्या निमित्तानं म्हणजे या ठिकाणी सगळ्यांना पाहता येते। त्यामुळं सुरुवातीलाच मी ग्रामस्थांनाही धन्यवाद देतो की त्यांनी यासाठी जवळजवळ 1.5 ते 2.25 लाख रुपये खर्च या ठिकाणी केलेला आहे। मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत। विद्यार्थ्यांनाही मोठा आनंद झालेला आहे की आपले पालक आपले प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित आहेत। म्हणजे विद्यार्थ्यांची जी प्रयोगाची जी किमया आहे
ते पालकांना पाहायला मिळणार आहे. धन्यवाद सर. आपण पाहतोय या ठिकाणी ग्रामस्थही दिसत आहेत आपल्याला, शिक्षक स्टाफही दिसतोय आणि त्याच पद्धतीने पालक वर्गही पाहायला मिळतोय. या ठिकाणी काही जे पदाधिकारी आहेत किंवा या शाळेचे काही मान्यवर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. काय वाटतं, कसं वाटतं आज ही आपण प्रयोगशाळा पाहतो? आता सोनेने सर आल्यानंतर शाळेला खरंच चांगल्या पद्धतीने रूप आलेलं आहे आणि त्यांनी ही प्रयोगशाळा आता आपण त्याचं उद्घाटन केलंय. या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक इलम पवार सर आहेत, बाकीचे आपले प्रसाद खंडागळे आहेत व इतर मान्यवर आहेत, शाळेची कमिटीचे आहेत. यांनी चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि सोनेने सरांचं प्रथमतः मी हार्दिक असं अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने अशी सुसज्ज अशी प्रयोगशाळा इथं चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की शाळेसाठी आपल्याला 30,000 रुपयाचं जे साहित्य लागते ते पण आम्ही सोमेश्वर कारखान्यामार्फत आपले पुरुषोत्तम दादा यांच्या मार्फत आम्ही 30,000 रुपये साहित्य विश्वसाबा जगताप यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढच्या महिन्यात 15 तारखेला देणार आहोत. खरं तर प्रत्येक शाळेच्या प्रगतीमध्ये जो सहभाग असतो तो म्हणजे पालक, विद्यार्थी आणि ती स्कूल कमिटी असते. या स्कूल कमिटीमध्ये सहभागी असलेले काही मान्यवरही आहेत. मानसिंग दादा जगताप जे स्कूल कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. आमच्या या शाळेमध्ये प्रथमतः खरं तर म्हणजे सोनवणे सर म्हणून मुख्याध्यापक आमच्या शाळेला लाभले. ते आल्यानंतर ज्या संस्थेच्या अडीअडचणी असतात त्या दरवेळेला म्हणजे प्रत्येक 15 दिवसाला आमच्या स्कूल कमिटीची मिटिंग असते, त्यावेळेला ते मांडतात. हे प्रत्येक वेळेला सर म्हणलं सगळ्या गोष्टी उपलब्ध होणं अवघड आहे, परंतु सर म्हणले आपण सगळ्यांचा खारीचा वाटा घेऊन त्यामध्ये मला पहिल्यांदा सायन्स हॉल हा प्रयोगशाळेचा म्हणजे महत्वाचा विषय आहे आणि तो मला कार्यान्वित करायचा आहे अशा पद्धतीने त्यांनी संकल्पना आमच्या पुढे मांडली. त्यानंतर कमिटीतील सर्व सदस्यांना आम्ही फोन करून काही समक्ष भेटून काही फुलाची पाकळी प्रत्येकाहून घेण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ आम्ही 1.25 लाख रुपये रोखीच्या स्वरूपात, काही वस्तुरूप देणग्या, काही खडी सेंटरचे मालक असतील, काही वीटचे मालक असतील, काही कॉन्ट्रॅक्टर असतील, अशांच्याकडनं काही योगदान करून हा सरांचा जो एक महत्वाचा प्रश्न होता तो आम्ही एक जबाबदारीने स्कूल कमिटीचे चेअरमन, माझे सर्व सहकारी सदस्य यांच्या माध्यमातून तुम्ही पार पाडण्याचा प्रयत्न केला. आणि आजचा हा जो कार्यक्रम होतोय हा पाहिल्यानंतर मला या कार्यक्रमाचं कष्टाचं आणि महत्वाचं पवार सर आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि सोनवणे साहेबांची संकल्पना आम्ही या ठिकाणी कार्यान्वित केली, ही महत्वाची आनंदाची बाब आहे. ही प्रयोगशाळा उभारण्यामध्ये सर्वांबरोबर सहभागी असलेले आणि ह्या प्रयोगशाळेचा आनंद, अतिशय आनंद झालेली व्यक्ती सतीश जगताप, माजी सरपंच, काय सांगताल? ही प्रयोगशाळा, चेहऱ्यावरचा आनंद काय सांगताल? आम्ही ज्यावेळेस शाळेत लहानपणी यायचो त्यावेळेस नवीन प्रयोगशाळा समोर झालेली होती, पण त्याची इमारत फार पडझडेला आलेली होती आणि बरेच वर्ष प्रयोगशाळा काय आम्हाला अस्तित्वात दिसत नव्हती, संपूर्ण साहित्य असून. पण सोनवणे सर आले आणि त्यांनी संकल्पना मांडली की आपल्याला प्रयोगशाळा बांधायची. आणि म्हटलं प्रयोगशाळा ठीक आहे, इमारत आपल्याकडे कमी आहेत, काहीतरी करायचं असेल छोटं. पण ते म्हणले की आपल्याला असे करायचे, त्याला असा खर्च आहे, ओटा बांधायचा आहे आणि आपल्याला हे करावंच लागेल. मुलांना शिक्षण द्यायचं म्हणल्यावर शिक्षणातला महत्वाचा भाग आहे. मग सरांनी सांगितलं की आम्ही असं करतोय, तुम्ही ग्रामस्थ काय करणार? तर म्हणलं तुमची जी इच्छा असेल त्याला आमचा पूर्ण ग्रामस्थांचा पाठिंबा असेल, तुम्ही जी जबाबदारी देताल त्या आम्ही उचलू, तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. मग सरांनी रात्रीच्या 9, 10 वाजेपर्यंत इथं काम करायचं, कलर मारायचा, हे सगळं साहित्य गोळा करायचं. सरांना झोप नव्हती, सकाळच्या 7ला परत इथं हजर राहायचे. रात्री अक्षरशः हे प्रोजेक्टर इथे बसवण्यासाठी 11 वाजले, त्यांना घरी पोहोचण्यासाठी 10 वाजेपर्यंत इथंच होते. त्यांनी पछाडल्यागत काम चालू केलं आणि जिथं जिथं कमी पडेल तिथं आम्हाला ते हाक मारायचे आणि सांगायचे की आम्हाला ही वस्तू पाहिजे, हे कडाप्प पाहिजेत, मार्बल पाहिजे. आम्ही ते साहित्य त्यांना पुरवलं. आज हे सगळं बघून शानी आमच्यापेक्षा ग्रामस्थांनी मदत केली, शिक्षकांनी हे केलं, पण मुलांच्यात फार मोठा उत्साह आहे आणि त्या मुलांचा उत्साह बघून शानी सरांना अनेक पुढचे काही कार्य करायच्यात त्यांना तसा जोश निर्माण झालेला आहे. तर उद्याच्याला भविष्यात सरांचं असं म्हणणं आहे की आपली शाळा जी बाहेरने कलर आहे ती कलरची मागणी एक जणाला करून शानी त्याची मजुरी ग्रामस्थांनी द्यायची आहे. अशा अनेक कार्यक्रम सरांना करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला सोनवणे सर भेटल्यात आणि त्याला सर्व ग्रामस्थ प्रतिसाद देतात. तर प्रयोगशाळेचा हा पहिला कार्यक्रम आहे.
आता इथून पुढे अनेक कार्यक्रम इमारतीचे हे जे पूर्ण काम करायचे हे मुख्याध्यापक आपल्याला चांगले लाभल्यामुळं आपल्याला कुठेही गावाला कमी राहणार नाही शिक्षणाच्या बाबतीत. प्रयोगशाळेचं महत्व हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये अतिशय महत्वाचं असतं आणि हेही शाळेने आता या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज या कार्यक्रमासाठी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या समोर होतं. या कार्यक्रमातून त्यांनी मुलांनाही चांगल्या पद्धतीने संदेश दिला, विज्ञानाचं महत्वही पटवून दिलं. असे आज मान्यवर आपल्या बरोबर आहेत. खंडागळे साहेब आहेत, पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या सदस्य बॉडीवरती आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. काय सर, ग्रामीण भागामध्ये अशा प्रयोगशाळा उभ्या राहत आहेत, एक लोकसहभागातून काय संदेश द्याल या प्रयोगशाळेबद्दल आणि काय वाटतं? खरं तर कुठल्या देशाचं भवितव्य असेल तर ती भविष्यातली पिढी असते. आता ज्या मुलांसमोर आपण बोललो आणि मुलं समोर बसलीत, अजून ती मुलं इथे आलेली नाहीत. पण मी प्रामाणिकपणे तुमच्यासारखाच ग्रामीण भागातला विद्यार्थी, पण नुसतं पुणे विद्यापीठाचा अभ्यास मंडळाचा सदस्य नाही, भारतीय विद्यापीठ, वाडिया, गरवारे, मॉडर्न, SP कॉलेज सगळ्या अभ्यास मंडळावर आहेत. एक नाही 2 डॉक्टरेट मिळवल्यात आणि ग्रामीण भागातलाही विद्यार्थी जाऊ शकतो, फक्त त्याला ते योग्य मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं. शाळा समितीच्या समोर हा प्रश्न मांडल्यानंतर आमच्या गावातल्या अनेक संस्था, सहकारी संस्था असतील, त्याचप्रमाणे पतसंस्था असतील, या पतसंस्थांनी, सहकारी संस्थांनी अर्थसहाय्य केलं. लाभार्थी जे आहे ते माजी विद्यार्थी एकत्र आले, त्यांनी सहली काढल्या, त्यातून उरलेले पैसे याच्यात उरवून त्यांनी काही साहित्य दिलं. अनेक नोकरदारांनी किंवा त्याचबरोबर की संचालक मंडळ असेल किंवा मानसिंग दात्यांनी सांगितले की हे जी बॉडी आहे, या बॉडीतल्या प्रत्येकाने काही अल्पशी वर्गणी देऊन आपण ही प्रयोगशाळा अद्ययावत करू. शाळेचं कामकाज मोठं होणार आहे. तत्पूर्वी आमच्या विद्यार्थी हे जे आहे ते विज्ञानाबाबत हे थोडे मागे राहिलेले आहेत. यातून अनेक भविष्यामध्ये हे शास्त्रज्ञ सुद्धा घडतील. पण आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही उभं राहिले हे काही थोडकं नाही.